हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी शॉर्टमध्ये असा व्हिडिओ टाकला होता की पोंगल म्हणजे काय, आणि शॉर्टमध्ये मी त्याचं उत्तर दिलं होतं की पोंगल म्हणजे देवीसाठी बनवला जाणारा खिरीचा प्रसाद. तर आता कोणत्या देवीसाठी खिरीचा प्रसाद बनवला गेला होता, तर त्या देवीच्या मंदिरातच आम्ही आलो होतो. हा होता पोंगलचा आदला दिवस. तर आपल्या इथे जसं एखाद्या देवाची जत्रा असते, उरूस असतो, तशा प्रकारेच इथे सुद्धा भरपूर असं डेकोरेशन केलं होतं. लाइटिंग होती, खूप छान आणि मस्त वातावरण होतं. आणि तुम्हाला हे जे लोक दिसतात ना, तर हे लोक अगदी 4 ते 5 दिवस आधी पोंगलच्या येऊन जागा वगैरे पकडतात. म्हणजे त्यांना अगदी देवीच्या दारामध्येच पोंगल बनवायचा असतो, यासाठीच ती येत असतात. आणि हे आहे ते मंदिर, आणि या मंदिराच्या पुढे सुद्धा एक मोठीच्या मोठी चूल बनवली होती, आणि त्यावरती सुद्धा एक मोठं भांडं ठेवलं होतं. याच्यामध्ये सुद्धा देवीसाठी खीर बनवली जाणार होती. पण ही खीर कोण बनवतं ते मला अजून माहिती नाही. बहुतेक मंदिरामधले ब्राह्मणच हे खीर बनवत असतील असं माझं मत आहे. 15 वर्ष झाली मला केरळमध्ये येऊन, पण अजूनही पोंगलच्या दिवशी आम्ही इथे येण्याचं धाडस केलं नाही, कारण की इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. आणि ही जी तुम्हाला लाईन दिसते ना, तर ही लाईन होती मंदिरात जाण्यासाठीची लाईन. रात्रीचे 9 वाजले होते. एवढ्या रात्रीची सुद्धा ही लाईन. हा पोंगल घालण्यासाठी खूप लांबून लोक येतात, म्हणजे तमिळनाडूमधून सुद्धा लोक इथे येतात. तर बऱ्याच जणांनी चुली वगैरे मांडून त्यावरती ते मातीचं भांडं पालतं घालून त्यावरती आपलं नाव लिहून जागा धरून ठेवली होती. आणि हे जे आहे ना, हे तुम्हाला जर असं वेगळं दिसत असेल तर हे काय आहे, वर्षभरात जेवढी देवीला कपडे परिधान केली होती ती कपडे जे आहे असं एका आधारस्तंभाला बांधलेले असतात. आणि याचं पुढं काय करतात हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळणार आहे. तर आता ही लाईन जी होती ना, तर ही कशाची होती, अन्नदानाची लाईन होती. तर अन्नदान काय होतं त्याचा पण मी थोडासा व्हिडिओ काढला होता. तर अन्नदानामध्ये काय होतं, साऊथ इंडियन डिश असणार, इडली सांबर किंवा डोसा सांबर किंवा इथला भात आणि सांबर. तर एक मुलगी तिकडून येत होती, पटकन मी त्याचा व्हिडिओ काढला तुम्हाला दाखवण्यासाठी खास. त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. आत्ता हे रोड तुम्हाला असे दिसतात आहे, पण आहे ना उद्या सकाळपर्यंत आहे ना इथे सगळीकडे चुली वगैरे मांडलेल्या असतात. जाताना पण मी थोडासा व्हिडिओ काढलेला, जरा गाडी स्पीड होती त्यामुळे काय एवढा नीट आलेला नाही आहे. चला तर आता डायरेक्टली मी तुम्हाला पोंगलच्या दिवशी भेटते. आणि इथे मी 2 मातीची भांडी घेतली, कारण की माझी मैत्रीण पण येणार होती पोंगल घालायला. तर हे दृश्य आहे ना इतकं समोरासमोर खूप छान दिसत होतं. मोबाईलमध्ये एवढं मला कॅप्चर करता आलं नाही. तर जे मंदिर आहे ते आमच्यापासून 6 ते 7 किलोमीटर लांब आहे. आणि इतक्या लांब म्हणजे त्या मंदिरापासून इथपर्यंत, इथून पण पुढे ह्या ज्या आहेत ना चुलीच्या रांगा असतात. म्हणजे विचार करा किती लोक येत असतील आणि किती लोकांची श्रद्धा आहे ती. तर कोणीही अजून चूल वगैरे पेटवली नव्हती, कारण की असं मनाने आपण चूल पेटवू शकत नाही. जेव्हा देवीची पूजा होईल त्याच्यानंतर राहू काळाचं वगैरे पण बघितलं जातं, आणि त्याच्यानंतर जे आहे मंदिरामधूनच ऑर्डर येते की आता चुली पेटवायला हरकत नाही, तेव्हा सगळेजण चूल पेटवतात. आणि चूल पेटवल्यानंतर सुद्धा एक ठराविक वेळ, म्हणजे भरपूर वेळ असतो तसा, आणि त्यामध्ये सगळ्यांचा प्रसाद तयार होतोच. त्या वेळेत प्रसाद तो आपण तयार करायचा. तर आता इथं थोडंसं मी व्हिडिओ काढला आहे, कारण की जशी आपण घरी देवीची पूजा करतो, जसं पूजेमध्ये फुलं वापरतो, पानसुपारी वापरतो, दिवा अगरबत्ती सगळं वापरतो, आणि देवीला सगळ्यात महत्त्वाचा प्रसाद म्हणजे लाह्या आणि गुळाचा, तो सुद्धा इथे केळीच्या पानावरती सगळं मांडलेलं आहे. तर आता चुली पेटवल्यानंतर ती धूर हा डोळ्यामध्ये जाणारच, आणि उभं राहिल्यावरती जास्त जात होता, बसल्यावरती जरा कमी जात होता. आणि सगळं जे दृश्य आहे कसं दिसतंय, सगळं धुरकट. तर खरंच खूप मजा येते. तुम्ही जर केरळला कधी फिरायला आला ना, तर असलं बघण्यात मजा काही वेगळी असते, कारण की हे जरा वेगळं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मी कधीच असं काही बघितलं नाही आहे. तर हे बघा, जे नारळाच्या झाडापासून जे बनलं आहे ना, तेच मी यामध्ये वापरलं. आणि आपल्याला वाटत असेल की एवढ्याशा जाळाने काय होणार, तर खरंच ती खीर या जाळावरती शिजते. तर इथे चालू होतं लिंबू सरबताचं वाटप, तसं अन्नदान वगैरे पण असतं. तर आता खरा पोंगलचा अर्थ सांगते. हे जे उकळून ओसांडून बाहेर येते तेव्हा ते समृद्धी, भरभराटी आणि शुभकतेचं प्रतीक मानलं जातं. देवी अन्नपूर्णा स्वरूपात पूजली जाते. घरात धनधान्य, सुख समृद्धी वाढावी यासाठी देवीचा पोंगल आनंदाने घातला जातो. तर आता तमिळनाडूमधला पोंगल जर म्हटला, तर मला जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला मी सांगते. तर तिथला पोंगल म्हणजे तो संक्रांतीचा सण असतो, आणि भरपूर मोठा असतो, बघण्यासारखा असतो ते सुद्धा. तर आता या खिरीची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी सांगते. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घातले, आणि तांदूळ पूर्ण शिजल्यानंतर त्यामध्ये गूळ घातला. गूळ घातल्यानंतर केळ घातलं एक चिरून,
ओलं खोबरं, भरपूर तूप आणि ड्रायफ्रूट्स घातले, विलायची घातली आणि मस्त अशी खीर बनून तयार होते. आणि जास्त खिरीला या टेस्ट कशामुळे येते तर या मातीच्या भांड्यामुळे. तर सगळ्यांची खीर जी आहे तयार करून झाली होती. आता सगळेजण वाट बघत होते ते म्हणजे देवीच्या पालखीची. तर आता तुम्हाला वाटत असेल की हे नक्की काय चाललंय, पाणी का टाकतात त्यामध्ये. तर ते पाणी साधं पाणी नाही आहे, देवीला स्नान घातलेलं ते पाणी आहे, म्हणजेच तीर्थ. ते तीर्थ जेव्हा आपल्या खिरीच्या प्रसादामध्ये पडतं तेव्हा आपला प्रसाद देवीपर्यंत पोहोचला असं समजायचं. तर आता पोंगल झाल्यानंतर इथं अजिबात म्हणजे कुठे बघूशी नाही वाटत, सगळे आपापल्या घरी जातात, बांधाबांध करते. आणि इथे आल्यानंतर बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या आपल्या शेजारी असतात ना, त्यांच्याशी ओळख होते, बरेच लांबून आलेले असतात, खूप छान वाटतं. आणि ते जेव्हा जायला निघतात तेव्हा ते बघायला म्हणजे एवढं आवडत नाही की 10 मिनिटात रस्ता सगळा सामसूम होतो. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं हा स्तंभ, याला जी कपडे आहेत ती देवीने वर्षभर परिधान केलेली असतात, ती बांधलेली होती. तर त्याचं काय करतात, पोंगलच्या दिवशीच संध्याकाळी ही वस्त्रे सगळी नष्ट केली जातात, म्हणजे जाळून टाकली जातात. त्यामागचं कारण अजून मलाही माहिती नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.